राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप देऊन या ठिकाणी काही संपूर्ण जनसमुदाय ह्या बारामतीच्या ह्या जळूची रस्त्यावरून बाहेर पडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तसंच देखील आपल्यासोबत या ठिकाणी दादांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत। दादांना अखेरचा निरोप देऊन या ठिकाणी दादांचा अंत्यविधी पार पडून या ठिकाणी ह्या संपूर्ण लाडक्या बहिणी बाहेर पडल्या। ताई, काय सांगाल दादांच्या आठवणी, काय सांगाल नेमक्या काय? दादाच्या इतक्या आठवणी आहेत ना, सांगता सांगता अख्खं आयुष्य कमी पडेल, इतक्या दादांच्या आठवणी आहेत। आणि दादांनी इतका विकास केलाय ना बारामतीमध्ये, आज ते कुणीच करू शकणार नाही। आम्ही एक नेता ना, एक भाऊ गमून बसलोय, कारण आज दादांनी इतकं सगळं कमवून ठेवलंय ना बारामतीमध्ये। लाखो करोडोनी संख्या होती आज दादासाठी, जितकी बघल तितकी कमीच होती। आणि दादांसाठी आहे ना, जितकं बोलावं तितकं कमीच आहे। दादांनी बरेच काही सगळ्यांना इतकं करून ठेवलंय ना, इथं आयुष्यभर पूर्ण इतकं करून ठेवलंय, इतक्या कंपन्या करून ठेवल्यात, लोकांना रोजगार दिला, लोकांना कंपनीमध्ये रोजगार दिला। आज या बारामतीमध्ये ना कोणी उपाशी मरू शकणार नाही, इतकं दादांनी करून ठेवलंय। म्हणजे हे लाडक्या बहिणींनी आता दादा म्हणून कुणाला हाक मारायचं? दादा आता काळाच्या पडद्याआड गेलाय। दादा असे म्हणून आता कोणाला हाक मारणार आहेत? दादाच नाही राहिले तर कोणाला हाक मारणार आहेत? पार्थ दादा आहे, विजय दादा आहेत, सुमित्रा वहिनी आहेत, यांनाच आम्ही आता पाठिंबा देऊन त्यांच्याच पाठीशी उभे राहणार आहेत। आम्ही एक भाऊ गमावलाय ना, आम्ही त्यांनाच भाऊ म्हणून पुढे उभे करणार आहेत। आता काय सांगाल तुम्ही दादांच्या आठवणी, काय सांगता? दादा, तुमच्या आठवणीतला दादा काय सांगताल? दादांनी लाडक्या बहिणींसाठी खूप काय केले, आठवणीतला दादा काय सांगाल? बोलता येत नाही हो। काय सांगाल मावशी, तुम्ही कुठं आलाय? काय सांगाल दादांच्या आठवणी? बारामतीचाच आहो। दादा लय चांगला माणूस होता, देव माणूस होता, फक्त एवढंच आम्हाला बोलायचं, आम्हाला बोलायचं बी जास्त येत नाही। पहाटे 6 वाजता 5 वाजता उठून दादा आज कामाला बाहेर पडायचे। सगळी जनता झोपलेली असायची, पण दादा बाहेर कामासाठी पडायचे। इतकी मोठी दुर्घटना झाली, त्याच्यात सुद्धा त्यांचे ते कागदपत्र बाहेर पिसकडलेले होते, त्याला धक्काही सुद्धा नाही लागला। इतकं दादावरती, कामावरती दादांचं प्रेम होतं। तसंच आम्ही पण त्या पुढे दादांची तशीच नियोजन पुढे आम्ही चालू ठेवणार आहेत। काय सांगाल तर तुम्ही कुठून आला? काय सांगाल दादा आठवणीतले दादा काय सांगाल तुम्ही? दादांची काय आठवण, काय एखादी आठवण काय सांगते? काय दादासारखं माणूस कोणच नव्हतं, मस्त तसं म्हणाय गेलं दादासारखं म्हणजे दादाच होते, जास्त काय बोलू शकत नाही। आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी ह्या पोरक्या झाल्यात। आज दादा तुमच्यातून निघून गेले, तुमच्या आमच्यातून निघून गेले, खूप वाईट वाटतंय, त्याचं वाईट वाटतंय। आता काय करायचंय, काय बोलायचं? आमचं दुःख आम्हालाच माहितीये, आम्हाला किती दुःख आहे ते आमच्या जीवाला माहितीये। आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या सोबत देखील दुसरे। काय सांगाल दादा, आज दादा अजित दादा आपल्यातून निघून गेले, अखेरचा निरोप घेतलाय तुम्ही, आता सगळेजण दादांना माती देऊन आला, काय सांगाल दादांची आठवण? दादा गेल्यानं महाराष्ट्र पोरका झालेला आहे आणि दादा एक विकास पुरुष होते। महाराष्ट्रात असा नेता होणे कधीच होणार नाही असं आम्हाला वाटतं। दादांचं असं सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ग्राउंड लेवल डेप्थ लेंथ होती आणि ती लेंथ आता इथून पुढं नाही मिळणार आमच्यासारख्यांना। दादा खूप प्रेम द्यायचे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत दादा काळजी घेत असायचे, तर खूप वाईट वाटतंय दादा गेल्याने। नक्कीच आपण जर पाहिलं या ठिकाणी मावशी सुद्धा आलेल्या आहेत। दादा, मावशी काय सांगाल, आज दादा आपल्यातून निघून गेले, संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आज पोरक्या झाल्यात, काय सांगाल? काय दादासाठी मला खूपच वाईट वाटतं, दादांनी आमच्यासाठी लय केले। दादा आमचे म्हणजे कसे घरातले माणूस गेल्यावर झालेले, मला तर खूपच दुःख झाले। कालच्या धरणं आम्ही तर असं नसते, एकदम दुःख असं करमनच कालच्या धरणं लय बेकारी झाली बघा, खूपच। नाही, काय सांगाल एकंदरीत दादा तुमच्या आमच्यातून सर्वांच्यातून निघून गेले, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पोरके झाल्या, ही पोकळी कशीच भरून येणार नाही, अशा प्रकारची महाराष्ट्राची हानी झाली, काय सांगाल ताई एकंदरीत? दादांचं नाव काढलं ना तरी असे डोळे भरून येतात, बोलायला दादांसाठी शब्द नाही। पण दादांनी खूप काय केलं बारामतीसाठी, आणि दादांनी प्रत्येक वेळेला जाणीव करून दिली की नाही का लाडक्या बहिणी आहे म्हणून आम्ही दादांना पण खूप सहकार्य केलं, कारण आमचा तो मोठा भाऊ आज आमच्यातनं सोडून गेला, आम्हाला एकटं ठेवलं। आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने दादा म्हणून आता कोणाला हाक मारायचं, तर नेमकं काय करायचं? आता काय सांगू शकत नाही,
कुणाला बोलणार आम्ही आता? दादा म्हणून दादांच्या दादा आठवणी, राहिले एखादी नाही. शेवटची आठवण या बारामतीकरांसाठी काय वाटते? बारामतीसाठी भरपूर केलं हो दादांनी, त्याच्यामुळं दादांना कधीच कोणी विसरू शकत नाही. नक्कीच आपण एकंदरीत पाहिलं या ठिकाणी संपूर्ण महिलांना देखील या ठिकाणी अश्रूचा बांधा या ठिकाणी फुटल्याचं देखील आपल्याला पाहिलं. मावशी काय फुटणार आला, तुम्ही काय सांगाल? आज आज लाडक्या दादांना तुम्ही आज माती देऊन आलात. दादा आज आज आपल्यातून निघून गेले, संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी पोरक्या झाल्यात, काय सांगाल? आम्ही पुण्याहून आलेले निगडीहून, तर एकटीच आलेले मी त्यांच्या माहितीसाठी. मी काल आलेली इकडं, तर मग सकाळी तर माहितीला आले मी. खूप दादा गेले ना, तर खूप त्याचं दुःख वाटलं, म्हणून मी इथं आलेली त्यांच्यासाठी. त्यांचा खूप स्वभाव पण छान होता. ते कधी जातीविरुद्ध कधी बोलले नाही, ते सगळ्यांना धरून चालायचे. खूप म्हणजे चांगले होते ते. आणि मी गोपीनाथ मुंडेच्या गावाली हो, तर त्यांच्या म्हणजे आम्ही एकाच गावामध्ये राहतोय हो. तर ते मुंडे साहेब पण गेले त्यावेळेस पण असाच वेळ आलती बघा. आणि आता हे पण दादा गेले, महाजन गेले, विलासराव देशमुख गेले. खूप चांगल्या चांगल्या व्यक्ती हे गेले. काय होईनात आपल्या देशाचं. यांच्या जाण्याने खूप आपल्या देशाची नुकसान झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आज आता पोरक्या झाल्यात, काय कसं बघता? खूप म्हणजे आता काय म्हणजे इतकं मी टेन्शन झालेलं आहे ना. ते पैशाचं जाऊ द्या मरू द्या, पैसा आज आहे आणि उद्या नाहीये, पण दादाचं जाणं हे खूप म्हणजे त्यांचं राहणं महत्वाचं होतं इथं. त्यांच्या जाण्याने खूप हानी झालेली आहे आपल्या देशाची. त्यांच्या परमेश्वरचरणी त्यांच्या आत्म्याला शांती मिळून. आज आपण या ठिकाणी पाहू शकतो, खरं तर संपूर्ण ह्या लाडक्या बहिणी असतील की संपूर्ण ह्या बारामती असेल की संपूर्ण राज्यातला जनसमुदाय असेल, दादांना या ठिकाणी अखेरचा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यासाठी संपूर्ण हा जनसमुदाय बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये लोटला होता. आणि अखेरचा भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी संपूर्ण जनसमुदाय बाहेर पडण्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.